महाराज इनकी जयंती आज है और इस शुभ अवसर के ऊपर में छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को उनके विचारों की तरह ही उज्जवल कार्य के द्वारा आगे ले जाने वाले एक व्यक्तित्व के सत्कार के लिए हम लोग यहाँ पे एकत्रित हुए हैं। जो सत्कार मूर्ति है वो आ गए हैं, एक 10 मिनट में उनका यहाँ पे आगमन होने वाला है और यहाँ पे उपस्थित आप सभी लोगों का मनपूर्वक मैं यहाँ पे स्वागत करता हूँ। एक 10 मिनट में अपना कार्यक्रम शुरू होने वाला है। सबसे पहले छत्रपति शिवाजी महाराज जी की इनकी प्रतिमा को माल्यार्पण किया जाएगा। उसके बाद में विनोद वीर सर, जो डॉक्टर ओम प्रकाश जी शेटे सर है, इनके कार्यों के बारे में आज अपने को मालूमात देंगे। उसके बाद में शेटे सर को हम लोग सब सुनेंगे, उनके साथ में एक संवाद करेंगे। इस कार्यक्रम का नाम ही ऐसा रखा गया है कि बुद्धिजीवी संवाद। हमको उनके साथ में बात करना है कि केंद्र सरकार में आज आरोग्य विभाग में सचिव पद पे वो कार्यरत है और आरोग्य विभाग में सामान्य जनता की समस्याओं का एक प्रदीर्घ अनुभव उनके पास में है। उस अनुभव का हमारे जालना शहर के लिए हम लोग क्या उपयोग कर सकते हैं, इस विषय को लेकर के हम उनके साथ में संवाद यहाँ पर साधने वाले हैं। आप सब लोग समय निकाल के आए अपना कीमती, उसके लिए आपका फिर से मैं आभार व्यक्त करता और आपका पुनश्च बार बार यहाँ पर स्वागत करता। एक 10 मिनट में ही हम लोग कार्यक्रम के शुरुआत की ओर जाने वाले हैं। ठीक, दाखवून तथा विद्यमान सचिव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्री गजानन जोशी सर आणि श्री तुलजेजी चौधरी अध्यक्ष बौद्धिक विचार प्रमुख पाहुण्यांचं शब्दसमूहांनी मी स्वागत करतो। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 जयंती, त्यानिमित्त हा योगायोग आपसुकच चालून आला। तर मी प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करायची विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माल्यार्पण सोहळा आटोपलेला आहे। आज या व्यासपीठावर उपस्थित
आपल्या मराठवाड्यातील भूमिपुत्र ओमप्रकाशजी शेट्टे यांचं आज जालना नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. खरोखरच ही आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट अशी आहे. गौरव करत असताना आज मंठा नगरीमध्ये त्यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल त्यांचे जोरदार या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. खरं म्हणजे ज्यांचा परिचय कार्यातून आहे त्यांचा परिचय थेरॅटिकली देण्यापेक्षा त्यांचा परिचय आपल्या सगळ्या समोर आहे. की असं म्हणतात की चंदनाचं झाड जंगलात कुठेही असो परंतु त्याचा सुगंध दरवळत असतो आणि ते चंदनाचं झाड बरोबर ओळखू येतं. तसं समाजात काही माणसं अशी असतात, कारण असं असतं की प्रत्येकाच्या आनंदाच्या जागा प्रत्येकाने शोधायच्या असतात आणि ज्याला त्याला जे समाधान वाटतं त्यांनी ते काम करायचं असतं. परंतु मी साहेबांचं बऱ्याच वेळेस भाषण ऐकलेलं आहे. ते नेहमी भाषणामध्ये असं म्हणतात की माझी जगण्याची उर्मी काय असेल तर सतत जीवन जगत असताना पॉझिटिव्हिटी आणि मला जगायचं आणि समाजासाठी जगायचं आहे आणि मी समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून त्यांनी आजपर्यंत आयुष्यात त्यांनी काय काय केलं हे सांगत बसणार नाही. परंतु थोडक्यात जो उल्लेख आपल्या या ठिकाणी करणार आहे की त्यांचं जे एक मराठवाड्यातील माजलगाव तालुक्यातील बिंदुड या नगरीचे भूमिपुत्र तर दिल्लीपर्यंत हा त्यांचा जो प्रवास आहे हा निश्चितच आम्हाला गौरवास्पद आहे. मित्रांनो, खरं म्हणजे शेट्टे साहेबांची आणि माझी सुद्धा प्रत्यक्ष भेट आजच होते आहे. परंतु सांगायचं या ठिकाणी असं आहे की ज्यावेळेस 2014ला देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये प्रथम आरोग्य सहाय्यक कक्ष सुरू करण्यात आला, ते आरोग्य न्यास सुरू करण्यात आला. त्यावेळेस देवेंद्रजी असे म्हणाले होते की महाराष्ट्रात एकही रुग्ण पैशाच्या अभावी मरता कामा नये आणि हाच मंत्र घेऊन गेल्या त्या 4.5 वर्षामध्ये ओमप्रकाशजी शेट्टे साहेबांनी जवळपास 21 लाख रुग्णांना 1500 कोटीची मदत पोहोचवली. परंतु दुर्दैवाचं म्हणजे किंवा खंत असे म्हणतात मी साहेबांना कधीच हताश खंत झालेलं बघितलं नाही. आणि नेमकं ज्यावेळेस कोविड लागला, कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस साहेब हतबल झाले, मदत करायची इच्छा असताना लोकांना मदत मिळवून दिलेली आहे. आणि मी त्यावेळेस पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स मध्ये रडताना साहेबांना बघितलेलं आहे. ते इतकं संवेदनशील असं व्यक्तिमत्व की मदत केली नाही. कारण आजपर्यंत आरोग्य सेवा सहाय्यक कक्ष काय आहे हेच महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला नव्हतं, माहिती नव्हतं. ज्यावेळेस 2014 साली त्यांनी हे कक्ष स्थापन केला आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा जवळपास 21 लाख लोकांना ही मदत पोहोचत असताना त्यांनी असं म्हणतात की दुःखाला कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो. त्यांनी कधीही जात धर्म पक्ष या पलीकडे जाऊन समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याची गरज काय आणि एवढं पाहून त्याला मदत केलेली आहे. आणि म्हणून शेट्टे साहेबाबद्दल आज खेड्या ग्रामीण भागातील अनेक लोक असतील आणि हे सांगायचं म्हणजे केवळ बोलायचं म्हणून नाहीये. हा माझा ट्रक गेल्यामुळे एक हात आणि एक पाय ऑपरेट करावा लागला होता आणि सिटी स्केअर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि परिस्थिती जमतेम असल्यामुळे हा सगळा खर्च आवाक्याच्या बाहेर होता. मी खरं म्हणजे माझ्या त्यांच्याशी अजिबात परिचय नव्हता. मी त्यांचा नंबर आमचे मंगलनाथ मल्टीस्टेटचे जे सीईओ आहे रवींद्रजी कारण त्यांचे मित्र आहेत चांगले, त्यांच्याकडून त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला. मला ओमप्रकाशजी शेट्टे साहेबांनी एवढं सुद्धा विचारलं नाही की तुम्ही कोण बोलताय, कुठून बोलताय, काही विचारलं नाही. फक्त एवढं सांगितलं सर जे कोणी त्यांचं डिटेल्स द्या आणि मला हॉस्पिटलचं नाव द्या. सर त्या रात्री त्या म्हणजे जवळपास 2.5-3 लाखाचा जो काही तो खर्च होता तो ओमप्रकाशजी शेट्टे साहेबांनी त्या हॉस्पिटलला
फोन करून त्या आणि आज ते तंदुरुस्त आहेत ही त्यांच्या कार्याची पावती आहे. हे एकच उदाहरण नाही आहे. माझ्याकडे काम करणाऱ्या भांडवलीचा मुलगा जेव्हा कॅन्सरग्रस्त होता त्यावेळेस मी फक्त त्यांना ऍड्रेस दिला होता की तू इथे जाऊन भेट, तर त्या मुलाचा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. असे अनेक उदाहरणं त्यांना आपल्या बाबतीमध्ये सांगता येतील. तर मित्रांनो, मला खरं म्हणजे शेटे साहेबांबद्दल खूप काही बोलायची इच्छा आहे, परंतु त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. आज जालना जिल्ह्यामध्ये तुलजेजी चौधरी यांच्या माध्यमातून एक बुद्धिजीवी प्रज्ञाशलच्या माध्यमातून एक खूप मोठं चांगलं नेटवर्क उभं राहिलेलं आहे आणि या लोकांना ऐकण्याची आणि त्यांची जी काही संकल्पना असेल ती ऐकण्यासाठी आणि त्यांच्या मदतीला आपण सगळे आहोत. कारण आज या ठिकाणी मला माहिती आहे की कुठलाही पॉलिटिकल प्रोग्राम नाहीये, कुठलाही राजकीय कार्यक्रम नाहीये, परंतु आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने कुठलं तरी योगदान दिलेलं आहे आणि ते योगदान दिलेले अशा समाजातील तर एक एक्स्ट्रीम लोक, चांगली लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला त्यांचं मार्गदर्शन निश्चितच मिळणार आहे. मी एवढंच म्हणेल की जे ओमप्रकाशजी शेटे साहेब आहेत त्यांचं जे काम आहे ते एकाच वाक्यात जर सांगायचं असेल तर ते म्हणजे मेरा मुझमे कुछ नहीं, जो लागे सो तेरा, तेरा तुझको कर दे आपण क्या लागे सो मेरा, या निरपेक्ष आणि समर्पित भावनेतून त्यांनी अखंडपणे कार्य केलेलं आहे. मेहनत, निष्ठा, संघर्ष या माध्यमातून संघर्ष करत असताना त्यांनी अनेक धर्मात यासाठी त्यांच्या न्यायासाठी कोर्टामध्ये लढा दिलेला आहे. आणि परवा एकदा वाचत असताना माझ्या खिशामध्ये एका साप्ताहिकामध्ये एक खूप छोटीशी कविता मला सापडली. मित्रांनो, मी विचार करत होतो की ही कविता कुठे वाचायची, परंतु मला वाटतं त्या कवितेला जो सार आहे किंवा जो सगळा परिचय आहे, कारण की सरांनी कधीही सांगितलं स्वतःच श्रेय कधी त्यांनी घेतलं नाही. आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज देशामध्ये आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी साहेब यांच्या सहवासात आज त्यांना कार्य करण्याची संधी मिळालेली आहे. मला वाटतं ही आपल्यासाठी आणि मराठवाड्यासाठी खूप मोठी आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. तर ती कविता मी आपल्याला या ठिकाणी फक्त थोडक्यामध्ये वाचून दाखवतो आहे की ज्यातून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला निश्चित लक्षात येईल. या सारा अंधाराचं प्यावा अशी लागावी तहान, एका सत्यासाठी देता यावे पंचप्राण. भावे एवढे लहान, भावे एवढे लहान, सारी मने मोकळी व्हावी, अशी लाभावी निष्ठा, अशी लाभावी निष्ठा, जीवाला पाषाणाची फुले व्हावी. सारे काही देता यावे, सारे काही देता यावे, श्रेय राहू नये हाती, यावी लाविता कपाळी, भक्ती भावनेने माती. फक्त मोठी असो द्यावी छाती, दुःख सारे मापायाला, गळो लाज गळो खंत, काही काही नको झाकायाला. राहू बनून आकाश, राहू बनून आकाश, असा शेवटाचा श्वास, मनात उरावा, फक्त प्रेमाचा सुवास, फक्त प्रेमाचा सुवास. मित्रांनो, असं म्हणतात की असतं आणि प्रेमाने जोडलेली अशी अनेक माणसं महाराष्ट्रामध्ये त्यांनी जोडलेली आहेत. आणि संघर्ष काय असतो हे मी स्वतः साहेबाकडे पाहून शिकलेलो आहे. सासरवाडीकडे त्यांची मंडळी सहा लोक एकाच वेळेस अपघातामध्ये गेली. वडिलांचं निधन झालं तरी सुद्धा ते सगळं दुःख बाजूला ठेवून त्यांनी कोविड काळामध्ये स्वतः इथल्या सर्वसामान्य माणसांनी फोन केले, कारण माझा नंबर असल्यामुळे ज्यांना शक्य होतं त्यांना त्यांचा नंबर दिला. तर रेमडेसिवीरची इंजेक्शनची जेव्हा मारामार सुरू होती तेव्हा प्रत्यक्ष साहेबांनी ते सांगतील की इतके त्यांना महाराष्ट्रातून फोन गेले की ते हातबल झाले आणि शेवटी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी हातबलता व्यक्त केली. तर मला वाटतं हे निश्चित आपल्यासाठी आज त्यांचं मार्गदर्शन आपल्याला एका नव्या कार्य करण्याची प्रेरणा मिळेल आणि आपण त्यांना ऐकूया मोकळेपणानं. धन्यवाद. यानंतर
शेट्टे साहेबांचा सत्कार माननीय दीपकजी गुरेवाल आणि सर्व व्यासपीठावर मंडळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दीपकजी गुरेवाल. गजाननजी जोशी यांचा सत्कार श्री अग्रवालजी करतील अशी त्यांना विनंती करतो. चेअरमन. यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. मी तुझी भैया विनंती करतो कृष्णा मंजुळे यांचा. ठिकाणी आजचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचं जी भूमिका होती, साहेबांचा दौरा या ठिकाणी लागलेला होता. या शहरातील काही नामांकित काम करणार लोकांना बोलून आमंत्रित करून आणि त्यांच्या सहवासात आपल्याला काही काम करता येईल का ही ऊर्जा घेण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेलो आहोत. तेव्हा या कार्यक्रमामागची आपली थोडक्यात भूमिका सांगण्यासाठी मी तुझीच विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं संयोजक या नात्याने मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे साहेब, तसेच आमचे सहकारी मित्र गजाननजी जोशी साहेब यांनी फार वेळ काढून आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. आणि इथे उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी जास्त करून डॉक्टर लोक आहेत आणि कुणाचं हॉस्पिटलचं काम कधी निघेल काही सांगता येत नाही. कारण की ज्यांना आम्ही अँकरिंगसाठी अपॉइंट केलं होतं त्यांचे आई आजारी पडली, त्यांना हा कार्यक्रम हॉस्पिटलला जावं लागलं. तर या कार्यक्रमाचं किती महत्व आहे. डॉक्टर साहेब त्यांना मदत करतात ज्यांना हॉस्पिटलची अडचण असते. ठीक आहे. तर रामकृष्ण परमहंसांनी एक गोष्ट सांगितली की ईश्वर सर्वत्र आहे, पण सर्वात जास्त तो मानवाच्या रूपात वास्तव्यात येतो आणि प्रगट होतो. त्या मानवाची सेवा करण्याचे कार्य डॉक्टर शेट्टे साहेबांच्या हस्ते होत आहे. तो हा तो मी भगवद्गीतेवरती व्याख्यान करतो, पण भगवद्गीतेला जगणारे असे म्हणजे आपले डॉक्टर शेट्टे साहेब की आपल्या समोर आले होते. भगवद्गीता ही जगण्याचा विषय आहे, वाचण्याचा विषय नाही. निस्वार्थपणाने आपण कसं कार्य केलं पाहिजे हीच आपल्याला भगवद्गीता बोलत असते. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे भक्त वर्णन केलेले. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त म्हणजे तो थकलेला आहे, हारलेला आहे, त्याला आता कुठेच काहीच जागा भेटत नाहीये, तो देवाच्या शरणात जातो की देव मला वाचव. तशाच प्रकारचे एक मूर्तिमंत देव आपल्या समोर बसलेले डॉक्टर शेट्टे साहेब. तर बुद्धिजीवी आणि प्रज्ञाशील या माध्यमातून आम्ही जालना शहरामध्ये काम करायचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण इथे ठेवले. आपण विचार करतो की काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे, पण ते चांगलं कार्य करण्यासाठी चांगले विचार आणि एक दिशा निर्देशन फार महत्वाचे आहे. आम्ही दिवा शोधत होतो, आम्हाला सूरज मिळाला, अशा प्रकारची आजची ही परिस्थिती आहे. आम्हाला वाटतं की एखादा माणूस आमच्याकडे येतो तेव्हा आमच्याकडे माहिती राहत नाही कोणत्याही गोष्टीची आणि तेवढे पैसे आपण त्यांना मदत म्हणून नाही देऊ शकत. किती लोकांना करणार आपण. तर अशा परिस्थितीमध्ये आता आज आमच्याकडे नाही मागण्यासाठी जागा नाही, अशा एक मार्ग देवाच्या माध्यमातून आणि या सर्व गजानन जोशीच्या माध्यमातून आम्हाला इथे भेटलेलं आहे. नक्कीच आम्ही शेट्टे साहेबांच्या मार्फत जालना शहरामध्ये चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देऊ, लोकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. आणि आता इथे अधिक बोलण्याचं काही औचित्य नाही, तरी पण मी एक जातक कथा आहे गौतम बुद्धांची. त्या जातक कथेमध्ये शेट्टे साहेब, एक हाती असतो जंगलामध्ये, पूर्ण वनवा पेटलेला आहे आणि त्या हत्तीला माहिती आहे की आता मी वाचू शकत नाही, किती पडून गेलो तरी या वनव्यापासून. पण त्या हत्तीच्या पायाखाली एक खरगोश येतो आणि तो हाती एक पाय सफर करून 3च पायावरती उभा राहतो आणि तसंच तो हाती जळून जातो. पण
त्याच्या मनामध्ये शेवटच्या क्षणी एक भावना असते की मी जरी गेलो तरी चालेल, पण याचे प्राण वाचले पाहिजे, त्या सस्याचे प्राण वाचले पाहिजे. अशा भावनेने त्या हातीचे त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि त्याच हातीचा जो जन्म आहे पुढचा तो आहे सिद्धार्थ गौतम. आपण इथे करतो हे इथे संपत असं नाहीये, हे सर्व सतत चालूच राहणार आहे असं भगवद्गीता म्हणते. तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत, फक्त तुला काही माहित नाही आणि मला सर्व काही ज्ञात आहे. एवढाच फरक अर्जुन आणि कृष्णांमध्ये आहे. आपल्याला माहित नाही पुढचं काही. पण जर कोणी म्हणाले की पुनर्जन्म वगैरे काय असतं, तुम्ही याचं प्रमाण द्या, तर निश्चितपणे भूतकाळाचा भविष्यकाळ इथे आता आपण सर्व आहोत. जेव्हा भूतकाळात आपण हे प्रश्न विचारला असता की शेटे साहेब म्हणून कोणी असतील का, तर नक्कीच तेव्हाचा भविष्यकाळ आपल्या समोर आहे आणि आजचा देखील भविष्यकाळ म्हणून आपण इथे सर्वजण असणार आहोत. फक्त जे चांगले कार्य करतील त्यांचं पुढचा जन्म सिद्धार्थ गौतम सारखं होणार आहे परिपूर्णतेने आणि ईश्वराच्या कृपेने. ठीक आहे, तर आपण सर्व लोकांनी इथे शेटे साहेबांचे हात व्हायचे. आपण ऐकत आलोय नेहमी की मेरा हरी है 1000 हात वाला. रावणाचे 10 डोके होते आणि 2 हात होते म्हणून तो फेल झाला. जर त्याचा 1 डोका असता आणि 10 हात असते तर तो आयुष्यामध्ये कधीच फेल झाला नसता. तर आता आपल्याकडे 1 डोका आहे शेटे साहेबांच्या माध्यमातून आणि आपण 1000 हात त्यांचे हात होऊन इथे कार्य करू. एवढे बोलून माझं मनोगत मी संपवतो. इतकं वेळ नाही आपल्याकडे, पण मी एक गोष्ट नक्कीचपणे बोलतो की इथे उपस्थित असलेला व्यक्ती तुमचे कार्य कमीत कमी 1000 ते देखील तुम्हाला इथे मत मांडायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे असं बोलून मी माझं थांबवतो. आणि सरांनी खूप वेळेत वेळ काढला आणि जोशीजींमुळे हे कार्यक्रम इथे घडत आहे. मी दोघांचा पुनश्च आभार व्यक्त करतो. सर्व लोकांनी इथे वेळ काढून आले तिथेही मी सर्वांचा इथे पुनश्च आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खाली MS 21 PQ 7103 0990 एक बाईक आहे. कृपया ती थोडंसं येतोय एक मिनिटचे असं त्यांनी दूर करावे. माहिती झाल्यानंतर सिद्धी सुरेश कापसे हिने साहेबांचा एक पोर्ट्रेट तयार केलेला आहे. लहान मुलांची भावना बघा, एकाच दिवसात अर्ध्या दिवसात तिने हे तयार केलं. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हात घ्यावे. खऱ्या अर्थाने त्यांचं जे देण्याचं जे दातृत्व आहे आणि मदतीची जी प्रेरणा आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळावी म्हणून त्यांच्यातला मी आपल्याला जास्त वेळ या ठिकाणी आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय माननीय डॉक्टर प्रकाश शिंदे. मराठवाड्यामध्ये मी पण मराठवाड्याचा, आपण सर्व मराठवाड्यातले. जालना जिल्हा म्हटलं की मागासलेला पाणी नसलेला असा जिल्हा. मला माहिती नव्हतं की बौद्धिक लोकांची एवढी खाण या जिल्ह्यामध्ये. हा जिल्हा मागास कसं हे मला कळत नाही. काय असतं एक बौद्धिक व्यासपीठ म्हटलं त्यातली त्यात बुद्धिजीवी सुसंवाद जो लुप्त झालाय. असं म्हटलं की 10-15 जण आश्चर्य करून बसलेली माणसं दिसतात मला. उत्साह नसलेला, एकदम गंभीर, जगाचे सगळे प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावरती दिसावेत अशा पद्धतीने. पण या सगळ्या गोष्टीला छेद देण्याचं काम बाहेर गर्दी किती शिवछत्रपतींना मानवंदना करण्यापेक्षा त्यापेक्षा हे दर्दी लोक सर्वात जास्त महत्वाचे असं मला वाटतं. छत्रपती शिवराय हा मिरवणुकीचा विषय नाहीये. छत्रपती शिवराय हा धिंगाणा घालत उत्सव साजरा करण्याचा दिवस नाहीये, हा आचरणाचा विषय. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला एका गुणाची जर आपण आचरण केलं तर आयुष्य कृतार्थ झालं असं माझं मत आहे. मला शिवछत्रपती शिवरायांच्या नावाने आज पुरस्कार मंठ्याला मिळाला. मग मला कृष्णा उजबुले त्या दिवशी सांगितलं की मला वाटलं की ठीक आहे तो एक छोटासा सत्कार करेल एखाद्या छोट्या हॉलमध्ये किंवा एखाद्या छोट्या याच्यामध्ये. मी त्याला होकार दिला. मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण येऊ. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी हजारो लोकांची संख्या आहे.
तुम्ही काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि हे वेगळेपण टिकवणारे जी माणसं आहेत त्यामुळे समाज टिकलाय असं माझं मत आहे. ही संख्या किती आहे ह्याच्यापेक्षा काम करण्याची ऊर्जा किती हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाला जे पुलकेत चौधरीजी आहेत, अध्यक्ष बौद्धिक विचार मंचाचे, मित्र गजानन जोशीजी, कृष्णा मुजमुलेजी, विनोद वीर सरांनी आताच छान असं प्रस्तावित केलं आणि त्याच्यामध्ये मला एवढ्या मोठमोठ्या उपद्या दिल्या आहेत, मला वाटलं आपण खूप वयस्कर झालो आहे की आता. दीपकजी बुरेवाल आहेत, CM अग्रवाल सेठ आहेत, डॉक्टर सिटिया, डॉक्टर प्रभू मॅडम, डॉक्टर संदीप मुथा आणि सर्व प्रतिष्ठित, इथं आलेला प्रत्येक जण प्रतिष्ठित असं माझ्या पद्धतीने. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये जो काही प्रवास झाला, त्या 2 वर्षाच्या नंतर एकमेकाला भेटल्याच्या नंतर हा जिवंत आहे अशा नजरेने एकमेकाकडे पाहत होता. ही वस्तुस्थिती. आणि या काळामध्ये इतकी माणसं लुप्त झाले, त्यामुळे मृत्यू जणू काही असा सहज लोकांनी स्वीकारला अशी भावना निर्माण झाली. पण दरम्यानच्या काळामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली. त्या दरीकडे तुमचं बारकाईने ऑब्झर्वेशन नाही, पण मी त्या क्षेत्रामध्ये काम केलं असल्यामुळं ही दरी झाली गरीब आणि श्रीमंतीची. तुम्हाला असं कसं म्हणता? कोविडच्या काळामध्ये जे काही मला फोन येत होते आणि हॉस्पिटलचं माझं नातं असं होतं की हॉस्पिटलला मी फोन करणं म्हणजे फक्त गरीब लोकांसाठी फोन करणं. मला धक्के बसले. हॉस्पिटलवाल्यांनी माझे फोन घेणं टाळायला सुरुवात केली. त्यांना माहित होती की हा माणूस बिगर पैशाची लोकांवर उपचार करून घेतो. ती 1 रुपयापासून नाही, 1 रुपयापासून 1.25 कोटी रुपयापर्यंत उपचार करण्याची किंमत ह्या महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये मी करून दाखवली. या काळामध्ये मला फक्त दुर्दैवाने मला असे फोन करावे लागले की साहेब पाहिजे तेवढे पैसे फक्त बेड द्या, बेड द्या. पैसे कुणाकडे होते? होते का गरीब माणसाकडे? हे पैसे मध्यमवर्गीयांकडे पण नव्हते. साथ सुरू झाल्याच्या नंतर 5-6 महिने मी शासनाशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष फोन करून हे केला. दुर्दैवाने आरोग्यमंत्री इथले, त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. संवादाला प्रत्युत्तर आलं नाही. हातबल राहणं रक्तात नाही. घरामध्ये अनेक संकट होती. संकट वाढलं असताना एक जात धर्म, मला बरेच लोक काम केल्यानंतर जात आणि धर्म विचारतात. मी मानतो जात, मी मानतो धर्म, माणुसकी, जात आणि मानवता हाच धर्म मानतो. तीच मला ही जात मला साथ घालत होती. सामान्य माणसाच्या खिशामध्ये पैसा नव्हता. ती माणसं कोविडच्या ज्या नाही त्या सेंटरमध्ये जाऊन मृत्यू सामोरे जात होती. जगामध्ये साथीला थैमान वाजवलं होतं, याच्याशी माझं दुमत नाहीये. भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असताना देखील लोकांना उपचार करण्यासाठी पैशाची तरतूद होत नव्हती. ही महत्वाची गोष्ट होती. 4, 5, 6 महिने जेव्हा संवाद साधल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की आता कुठंतरी आपण हटायला पाहिजे, कुठंतरी स्ट्रगल करायला पाहिजे. आणि मग प्रशासकीय अधिकाऱ्यांना मीडियाच्या पॅनलवरती जाऊन मी आव्हान केलं नाही तर पुन्हा चॅलेंज केलं की तुमचा अशा पद्धतीचा GR चुकतोय. एखाद्या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही पूर्ण भारतातल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचा इन्शुरन्स उतरवला. पांढरी रेशन कार्ड आम्ही इन्क्लूड केली, भगवी केली, पिवळी केली, तर गेली. 2 ते 3% लोकांना मोफत उपचार मिळाले. ही वस्तुस्थिती. आता कागदाची किती फेराफेरी करायची ती करा. नाहीतरी मी त्या काळामध्ये एक तर करोनाने धडा शिकवला. ज्यांच्याकडे अब्जो रुपयाची संपत्ती त्यालाही तिथंच जायचं आणि तुम्हालाही तिथंच जायचं. साधा भिकारी असू द्या नाही तर मध्यमवर्गीय असू द्या. शिकवलं ना तुम्हाला, आम्हाला. आता तरी पैशाच्या भागा लागू नका. वस्तुस्थितीचं भान आणण्यासाठी कदाचित कोरोना आला असेल. 5 वर्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो, पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मला प्रभूंनीच मला त्या खुर्चीवर बसू दिलं नाही परत. कदाचित त्याला लोकांना जाण होऊ द्यायची असेल की माणुसकी तुम्ही विसरला, आता माणुसकीने सुधरा. प्रत्येक माणूस माणूस असतो, चाहे भिकारी असो, मध्यमवर्गीय असो, करोडपती असू द्या. नाहीतरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना मी असे नमुने बघितले. मुलांसाठी 25-25 हजार कोटी रुपयाची स्टडी केली. खोटं सांगत नाही. शेवटला त्यांचं बिल भरायला देखील स्वतःची मुलं पुढे आलं नाही. सांगा त्याच्या संपत्तीला काय करायचं मला.
असे अनेक मी बघितलं ना, भिकारी लोक आहेत, त्यांच्याकडे 1 रुपया नाही, ते बिलकुल येऊन म्हणायचे की साहेब समशानात उपचार करा, पण करा. मध्यमवर्गीय येऊन म्हणायचे साहेब कसंही करायला वाचवा, माझ्याकडे 1 लाख रुपये खर्च 5 लाख रुपये. मग खरे भिकारी कोण? 25,000 कोटीवाले का खरा बिन पैशावाला? आणि त्यांच्यासाठी हार्डली अपील होतो गरीब लोकांसाठी. मोठ्या लोकांसाठी कसं अपील होणार आहे? म्हणजे 25,000 कोटी रुपयाची मालमत्ता कमवल्याच्या नंतर मृत्यूच्या दारात असताना त्याच्या लक्षात आलं की आपलं चुकलं, पण वेळ निघून गेलेली. आणि मग मी शेवटी कोविडसाठी याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्याच्या नंतर मला पूर्ण ज्यावेळेस आम्ही प्रशासनात काम केलेलं आहे ना, मेरिट्स डिमेरिट्स आणि काही गोष्टी परिणाम त्याची चर्चा करायची असते. ज्यावेळेस कुटुंबियांबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की आपण एक व्यक्ती म्हणून एका महासत्तेशी लढणार आहोत. सोपं नसतं. एखादा डिपार्टमेंट, एखाद्या सरकारच्या एका पूर्ण यंत्रणेशी तुम्ही झगडताय, शेवटपर्यंत पुरताय. आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आतापर्यंत याचिका खेचली मी, खेचतोय. आणि माझा हेतू शुद्ध आहे, परमेश्वर त्याला यशच देणार. सामान्य माणसाच्या खिशातला पैसा त्याला वापस द्यायला. मला वकिलांनी सांगितलं, वकील खूप सरकारी वकील राहिलेले होते माझे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला लक्षात येत आहे तुम्हाला काय होईल? म्हटलं काय होईल? धमक्या येतील. म्हटलं मी नाही, तुम्हाला तुमची काळजी करत बसावं लागेल. म्हटलं त्याची काळजी वरच्यानी घेतलेली आहे. विनयभंगाच्या केसेस होतील, म्हटलं त्यालाही भीत नाही. आणखी पुढच्या काय काय होतील? नसलेले असलेले भ्रष्टाचार तुमचे काढले जातील. मी म्हटलं बॅग भरलेली 2-5 दिवस मध्ये होतील. माझे लाखो फॉलोअर्स असतील ना, सामान्य माणसं ज्यांचे काम केले ते रस्त्यावर उतरणार नाहीत का? मी ज्यांचं काम केलं ते. आणि नाहीतरी मी तुम्हाला एक सांगतो, आज छत्रपती शिवरायांचा पुरस्कार मी घेतला आणि झालंय तसंच. याचिका दाखल केल्याच्या नंतर अननोन फोन सगळ्या गोष्टी या घडल्या. व्हॉट्सअपवरती वेगवेगळे मेसेज येणं, व्हॉट्सअपवरती कॉल येणं. फार शरीफ लोक. भारतामध्ये मेसेज गेला, रजत शर्मानी कधी नाही इंडिया टीव्ही वरती माझी मुलाखत केली. करावी असं माझं हे नव्हतं, पण त्यांनी केली. आय वॉज कोलॅप्स इन प्रेस कॉन्फरन्स. यावरती एका तज्ञांनी मत मांडलं की हे मगरमच्छ असो, 1 कोटी रुपये देतो, गरिबांसाठी रडून दाखव म्हणा. हसणं उसणं येऊ शकतं, लक्षात घ्या. रडणं येऊ शकत नाही. रड म्हणल्यावर रडता येतं का? डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याला इथं लागतं, गरिबांप्रती इथं संवेदना असावं लागतात. ठीक आहे. बरेच लोक म्हटले काय कमवलं? मी म्हटलं एवढं कमवलं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 2 श्रीमंत आहेत. एक, ज्या मुख्यमंत्र्यांनी मला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख बसविला, आणि दुसरं मी सामान्य लोकांचे आशीर्वाद कुबेराच्या संपत्तीपेक्षा मोठे आहेत. ही आमची खरी कमाई. सोपं असतं. गेल्या सरकारच्या काळामध्ये 40,53,00,000 रुपये फक्त मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत झाली. 25,000 रुपये मॅक्झिमम मदत होती. 25,000. या मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याच्या नंतर 4-5 महिन्याच्या नंतर बाबूगिरी सगळी प्रशासकीय अडथळे बार करून 2 लाख रुपयापर्यंतचा GR 13 ऑगस्ट 2015 रोजी निघाला. नंतर 3 लाखापर्यंत मर्यादा केली. मग आमच्या समितीला अधिकार दिले. समितीवरती मी तज्ञ डॉक्टर घेतले. उलचट लोक असतात, तू एकटाच काय करणार? मलाही कळतं ना. मी अधिकारी सगळे डॉक्टर घेतले होते. सगळे चांगले पॅनल होतं. पूर्ण जे नायर, निवृत्त कुलगुरू, डेप्युटी डायरेक्टर, महात्मा फुलेचे हे ते. सोपं असतं काम करत असताना. या सगळ्या लोकांना म्हणून सेक्रेटरीकडनं सामान्य लोकांना ताबडतोब विदिन टाइम मध्ये पैसे पाठवणं सोपं असतं का? सांगितलं गेलं मला. आता परत काहीतरी अनियमितता शोधू, हे करू ते करू. येत नाही हो. छत्रपती शिवरायांचा पुरस्कार घेत असताना सांगितलं 40,53,00,000 रुपयाचा आकडा 575 कोटी रुपयापर्यंत डायरेक्ट मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून पाठवणारा मुख्यमंत्री या राज्याने बघितला. मी स्तुती करतो असं नाही, सोपं नसतं. सामान्य माणसाला मी एकदा त्यांना सांगितलं होतं की म्हणलं तंड्यावरचा दगड आणि मुंबईच्या बांधकामाची वीट सध्या सांगेल की प्रत्येक सामान्य माणसाला आम्ही मदत कशी केली ते. आणि 2015 मध्ये चॅरिटी कोटा जो धर्मादाय असतो, ज्या लोकांचं उत्पन्न 85,000 रुपयाच्या आतमध्ये त्यांना 100% मोफत उपचार द्यावेत असा नियम होता, कायदा होता. आमचं ज्यावेळेस सुरुवातीला कक्ष स्थापन झाला त्यावेळेस 50,000, ज्याचं 50,000 उत्पन्न आहे त्यांना 100% मोफत मिळाले ते उपचार. कोणाला? ज्यांचं 1 लाख रुपयापर्यंत उत्पन्न आहे त्यांना 50% कन्सेशन मिळाले ते उपचार. कोणाला? 12 हॉस्पिटलवरती आम्ही कारवाई केली सुरुवातीला. बडे मोठमोठे हॉस्पिटल. मला एक जण सांगितलं कानात आर्मी हॉस्पिटलचं डायरेक्ट आर्मी म्हटले माझं पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये नाव टाकले, घर नाही तो डर क्या है.
12 हॉस्पिटलवर सुरुवातीला कारवाई केली. 2015 मध्ये 203 कोटी, 2016 मध्ये 209 कोटी, 2017 मध्ये 231 कोटी, 2018 मध्ये 258 कोटी, 2019 मध्ये 309 कोटी, 1211 कोटी रुपयाची मोफत उपचार तब्बल 23-24 लाख लोकांना मिळवून देत आले. सोपं असतं? त्याच्यामध्ये आणखी तज्ञ लोक असतात. पुन्हा 24 लाख लोकांना ओमप्रकाश शेट्टी तुम्ही भेटलात का? अरे साला मुख्यमंत्री सहायता कक्षात काम करतोय, यंत्रणा कशी राबवायची, कसे कामं करून घ्यायचे ते कळत नाही. कामं करून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये जा आणि विचार त्यांना कसे कामं करून घेतले, किती कारवाया केल्या. 3 महिन्याच्या आतमध्ये जर चुकून हॉस्पिटलने पैसे घेतले त्यांच्याकडून वापस देण्याच्या किमया करून दाखवल्या. कारण ती धर्मादा ऍक्ट एका PIL वरती तयार झाला होता, तो हायकोर्टाच्या डायरेक्शन नुसार तयार झाला होता आणि त्या कमिटीवरती मला पाठवण्यात आलं होतं. कधी नव्हे एवढं काम केलं, आता बंद आहे. सामान्य माणसाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून डायरेक्ट पत्र दिले जायचे, आमचे डायरेक्ट, विदाऊट कुणाची शिफारस. सोपं असतं. म्हणून मगाशी पुरस्कार घेत असताना मी सांगितलं, परिणामाची चिंता करण्याच्या पूर्वी सगळं करून करायचं असतं, लक्षात घेऊन करायचं असतं. छत्रपतींचा पुरस्कार घ्यायला मी लायकीचा का नाही, छत्रपतींच्या पुरस्काराला हात लागताना 100दा विचार केलाय. आणि तुम्हाला एक सांगायचं की मी ज्या दिवशी मी ऑफिसला जायचो त्या दिवशी दररोज पहिल्यांदा सुरुवातीला 3 लोक आले होते. कार्यालयातली गर्दी शेवटला 700 लोकांपर्यंत होती. दररोज 700 लोक यायचे, सामान्य माणसं शेवटच्या आशेने यायचे. आणि माझी चिडचिड वाढली. 200-250 लोकांना भेटले की मला म्हणजे अस्वस्थ व्हायचं की आता किती लोकांना, कारण दुःखाशिवाय विषयच नाही हो. प्रत्येक जण अर्ध तेच सांगणार आणि त्यांना वाचवणारा माणूस तुम्हीच. अधिकारी स्टाफ जरी असेल तर माझं हृदय प्रत्येकाकडनं, ही दुर्दैवी गोष्ट आहे ना, हृदय देता येत नाही. आणि मग शेवटी प्रशासनाकडून काम करायचं, सगळं करायचं. चिडचिड वाढल्याच्या नंतर बायकोनी पाठवताना दररोज अष्टगंध आपलं चंदनाचा गंध लावून शांत राहत जा, इथं लावायची, इथं लावायची, इथून गोड बोला म्हणायची, नाही तर शांत डोकं ठेवा बस. आणि त्या दिवशी जात असताना कार्यालयात सुरुवातीला ज्यावेळेस गंध लावला त्यावेळेस सांगितलं तिनं, चुकून बी रिश्वत घरात आणू नका, नाही तर माझ्या लेकरांना फेडावं लागेल. आणि मी दररोज ती अष्टगंध आणि तो चंदनाचा गंध दररोज मी त्या ग्लासमध्ये बघायचो, आरशामध्ये. 4.5-5 वर्षामध्ये कधीही नजर चुकली नाही, कारण 10 रुपये मी कधी खाल्ले नाही. छत्रपती शिवरायांचा पुरस्कार घेताना ते सांगितलं मी. फार धाडस लागतं एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती काम करत असताना सांगायला, कारण हे डायरेक्ट होतं. हॉस्पिटलला पैसे जायचे, त्या व्यक्तीच्या नावावरती जायचे. हॉस्पिटलला युटिलायझेशन सर्टिफिकेट पाठ, ट्रान्सपरंट होतं सगळं, ट्रान्सपरंट. हे करत असताना म्हणण्याचं धाडस असलं पाहिजे छत्रपती शिवरायांचा पुरस्कार घेत असताना, कारण आमची जगण्याची प्रेरणाच ती आहे, शिवाजी. 3 अक्षरी मंत्र आहे. सुदैवाने सगळ्या तुमचा आमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय. बरीच लोक, म्हणजे मी मगाशी सांगितलं की मी दिल्लीला गेलो आणि उत्तर प्रदेशमध्ये जा, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, तामिळनाडूत जा, गुजरातमध्ये जा, आंध्रामध्ये जा, कर्नाटकात जा. आणि मी दिल्लीत गेल्याच्या नंतर मला विचारले कुठून आला, महाराष्ट्र. व छत्रपती शिवराय का महाराष्ट्र, तिथं तुमचा आमचा जन्म झाला. याच्यापेक्षा भाग्याची काय गोष्ट असली पाहिजे. महत्व कळालं पाहिजे, आपल्या लोकांना कळालंय, त्यात काही दुमत नाही. मतप्रवाह असतील कुणाचे, कोणी आक्रमक असतील, कोणी जिहादी असतील, कोणी जहाल असतील, कोणी मावळा असतील, पण छत्रपती शिवराय हे प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याचं कारण आहे, त्यांनी अशा व्यक्तींकडून काम करून घेतलं. छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या पूर्वी अशी स्थिती निर्माण होती की आदिलशाही एकीकडून, मोगलाई एकीकडून, आणि वतनाच्या तुकड्यावरती जगणारे सरदार, देशमुख मंडळी वगैरे अशा पद्धतीचे होते. अशा लोकांकडून काम करून घेण्याचं सगळ्यात मोठं स्किल छत्रपती शिवरायांनी केलं. म्हणून ते शिवछत्रपती आहेत, जगामध्ये एकमेव राजा. एकमेव राजा याच्यासाठी म्हणतो मी, अनेकांनी अनेक करार केले असतील, तह केला असेल, कुठं माघार घेतली असेल, कुठं पुढे केले असतील, युद्ध केले असतील, युद्ध जिंकले असतील. स्वतःच्या कर्जासाठी आपण घर वगैरे गिरवी ठेवतो, गहाण ठेवतो. स्वतःच्या गाडीसाठी एखादं प्लॉट ठेवू देतो आपण, पण या स्वराज्यासाठी पोटचा गोळा ठेवणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती जयसिंगाच्या तहामध्ये स्वतःच्या शंभू राजाला देणारा.
सोपी गोष्ट नसते. तो आदर्श घेऊन आम्ही सातत्याने चालत असतो. मला खूप आनंद वाटला. मी सुरुवातीला म्हटलं की जालन्यामध्ये दुष्काळ असेल, परंतु विचाराचा दुष्काळ नाही. खरंच नाही. माझी भरपूर मित्र ह्या इथले आहेत. कृष्णा मुजमुले दुर्दैवाने माझ्याकडे आला आणि मला एक आश्चर्य असायचं, ज्यावेळेस मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असताना सुरुवातीला व्यक्ती आला की किंवा फोन केला तर मी नाही म्हणायचोच नाही, कोणाला करायचो हो ये म्हणायचो. होप्स असतात ना लोकांना, जर तुम्ही निगेटिव्ह बोलायला लागलात तर लोक तिथंच जातात, कारण शेवटची अपेक्षा असते त्याची. झालंय तसंच. कृष्णा आला, त्याच्याबरोबर आपला संतोष आला. सुरुवातीला आल्याच्या नंतर आल्याबरोबर त्यांना म्हटलं की ते म्हणले हृदय प्रत्यारोपण करायचं. म्हटलं करून टाकू. अधिकाऱ्याकडे बघण्याचा चष्माच असा घातला आहे की हा कसं काय हो म्हणतो, ह्याला काय अपेक्षा आहे का? किंवा दुसरी अशी अपेक्षा असते की निगेटिव्ह थिंकिंग झालेली. अधिकारी सहसा होच म्हणत नाही. यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये असं यशवंतरावांनी एक जणाला झाकून सांगितलं होतं अधिकाऱ्याला, आम्ही नाही म्हटलं तर अधिकाऱ्याची जात अशी असली पाहिजे की नाही हे करायचंय. दुर्दैवाने हे सगळं उलट झालं. एखाद्या राजकीय पुढाऱ्याने समाजसेवकाने जरी सांगितलं तर अधिकारी नाहीच म्हणतात. करण्याचे मार्ग उघडे असतात त्यांचे. आणि झालंय. त्याला आल्याच्या नंतर त्याला विश्वासच बसला नाही. मग आता प्रोसेस सुरू झाल्या. मग तिची मुरडी एवढीशी घेऊन आला. 20-25 लाख रुपयाचं कोटेशन. बायोप्सी वगैरे केली. कृष्णा चक्रावर चक्रा त्याला वाटायचं की पैसे होतात का नाही. मी म्हटलं पैशाची चिंता सोडू. तिला मला सगळ्यात जास्त संशय हा होता की तिच्या वयाचं हृदय मिळेल का. ती काय बाजारात मिळणारी वस्तू नव्हती. लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं, आपण देऊ शकतो पार्ट, मनातली पार्ट, कारण त्याची परत रिग्रोथ होते. हार्ट एक असं होतं की ते तुम्हाला इथं उपलब्ध झालं पाहिजे कॅडबरी. आणि मग मी म्हटलं बहुतेक मुलीला मिळेल का नाही, म्हणजे माझ्या मनात शंकेची पाल फुटली की मिळेल का नाही. पण मग असंच मी एके दिवशी इचलकरंजीला एक रोटरी क्लबनी प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प ठेवला होता. रात्री ट्रेन मध्ये बसलो आणि मला कृष्णाचा मेसेज आला की मी दुपारी ट्रेन मध्ये, मला वाटतं जनशताब्दीने असं निघालोय आणि धनश्री खूप सिरियस झाली. तिला मांडीवरती घेतलंय. त्याचा मेसेज माझ्यासाठी माझ्या हृदयाची दडदड बंद करतो काय असं होतं. मला वाटलं आता तो निघालाय तिथं, त्याला ॲश्युअर्ड केलंय. मी तर शहरात नाही, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये प्रवासामध्ये सारखे मोबाईल करत होत आहेत. रात्रीची वेळ आहे, 9 वाजता ट्रेनमध्ये बसलोय. आता उपलब्धी कशी करायची. देवाच्या भरोश्यावर हात ठेवून तिच्या हृदयावरती हात ठेवलाय. परमेश्वर मी तुमच्यात बघतोय, तिचं रक्षण करा म्हणणारा कृष्णा. मीही परमेश्वराचं नाव घेतल्यानंतर थोडा निश्चिंत झालं. म्हटलं की परमेश्वरा तुलाही काळजी, मला फक्त पैसे द्यायचे, बाकी उपलब्धी काय व्हायची होईल. आणि तितक्या ह्याच्यामध्ये तो आला, मुलीला ऍडमिट केलं आणि एक सुखद वार्ता दुःखद वार्ता दोन्ही एकाच वेळेस. एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचं योग वगैरे तो इथलाच आपला, आणि त्याचं हृदय हे करायचंय. हॉस्पिटलचा फोन आला की आता ते हृदय आणायचंय, एअर ॲम्ब्युलन्स वगैरे कसं करायचं, काय करायचं, 5 लाख रुपयाचा खर्च. आता मला खरं सांगा, कायदा मोठा का माणुसकी मोठी किंवा काय. जे माणसं निर्माण करणार आहेत त्यांचा कायदा मोठा, त्यांची लेखणी मोठी. कायदा असं सांगतो की माणूस मेला तरी हरकत नाही, परंतु जोपर्यंत त्याची कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत तू काहीच करू नको. आता मला सांगा, मी चुका केल्या? मी बिना कागदाची माणसं वाचवली. त्याचं कारण आहे, कागद निर्माण करणारा माणूसच जगला नाही तर त्या कागदाला काय किंमत आहे, त्या माणुसकीला काय किंमत आहे. माझ्यावर सगळ्यात मोठा आरोप. नाही बघितलं मी त्याचे कागद आहेत त्यांना. ऍक्सिडेंट झाल्यानंतर कागद मारणारी जात असेल तर ती नीच असेल. विदाउट एनी डॉक्युमेंट्स मी हॉस्पिटलला कमिट केलं की 5 लाख रुपये तुम्ही बिलकुल एअर ॲम्ब्युलन्सचे भरून टाका, मी कशी तरतूद करायची ते करू. तोंडातून शब्द निघून गेला. 2-4 दिवस आधी मिशन मुस्कान नावाचं लॉन्च केलं होतं रोटरीच्या एका. लहान मुलांच्या 0 ते 18 वर्षा वयापर्यंत सर्जरी सगळ्या मोफत करणार. नेमकं मिशन मुस्कानचं हे झालं की केस पहिली आली. पहिला चिडू त्यांच्या कोर्टात. 5 लाख रुपये रात्रीतून देऊन टाकले होते. मी म्हटलं आता जिंकलाच बैठक.
पैसे गोळा करतो मी, 2-3 दिवसाचा स्पेस असायला पाहिजे, पण एका रात्रीतून सगळी कला करायची होती. मग यांचं प्रकरण लगेच 5 लाख पाठवले. ते म्हटले और भी कुछ लगेगा तो वो भी देंगे, जितना शॉर्टफॉल रहेगा लेकिन तुम तुम्हारे तरफ से देंगे. रात्री सगळ्यात मोठा हुकमी अक्का, या भारताची शान. मला जर माझ्या आयुष्यातले कुठले जर कोण असतील मला आयडॉल, तर माझे 2 आयडॉल आहेत. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे, पण माणूस म्हणून त्यांच्यानंतर जे आयडॉल आहेत, एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे रतनजी टाटा. ते जवळून बघितलेले आम्ही आलो. त्यांच्या HOD ला मी मेडिकलच्या मेसेज टाकला की ऐसी स्थिती आणि कुछ भी करो, सवेरे तक पैसा चाहिए, नाही ऑपरेशन नाही होईल. हॉस्पिटलनी मला, मी सांगितलं होतं हॉस्पिटलला ऑपरेशन थांबवायचं. खरं सांगू, सकाळी 9:30-10 वाजता स्वतः रतन टाटांच्या कानावरती गोष्ट गेली. 9 लाख रुपये सकाळी 10 वाजता पाठवणारा रतन टाटा हा भारत रत्नच आहे, खरा भारत रत्न. म्हणून मी त्यांच्यावरती एक टॉपिक लिहिला की ते धन्यवाद रतनजी टाटा, त्या मुलीच्या याच्यावरती. 14 लाख ते 3 लाख रुपये आम्ही पाठवले, 17 लाख, बाकीचे 8 लाख रुपये हॉस्पिटलने माफ केले. असे शेकडो, हजारो लोक त्या महाराष्ट्रातले. मी माझं पुस्तक 7वा माळा लिहिलंय, उद्या परवा त्याचं प्रकाशन आहे. 43 कुटुंबियांवरती लिहिलंय. 43 कुटुंबीय, त्याची सुरुवात ह्या जालना जिल्ह्यातून केली. त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे जिजाबाईची प्रेरणा. छत्रपती शिवरायांचाच महाराष्ट्र ना, मासाहेबांचा महाराष्ट्र जालन्यापासून सुरुवात केली. आज योगाने मी तुमच्याशी सुसंवाद साधायला आलोय. तुम्ही म्हणाल काय जिजाबाईची प्रेरणा? रेवगाव म्हणून इथं आहे तुमच्या जवळ. त्या रेवगावचं तुम्ही ऐकताय, मी बोलतोय, तुम्ही थोडंसं बोर झालात की मी थांबतो. मलाही कधी कधी भान राहत नाही. मला खूप चांगली माणसं वाटली सगळेजण, तुमचे चेहरे प्रफुल्लित आहेत, ऐकण्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे, कसं काम केलं काय नाही ते. इंटरॅक्शन करायला त्यावेळेस बरं वाटतं की ज्यावेळेस काहीतरी साध प्रतिसाद असतो. आणि आता दिल्लीपर्यंत गेल्याच्या नंतर गल्ली ते दिल्ली हे अनुभव ऐकायलाही तुम्हाला चांगले वाटत असतील, पण त्याच्या पाठीमागचे जेवढे काटे आहेत आणि विषय ते आतापर्यंत कसं प्यायचं ते मी राहतोय. मी हसू आणायला देखील मागा असू असता तो. सुरुवातीच्या काळामध्ये रात्री 8:30-9ची वेळ होती आणि ऑफिसमधून आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यकाकडे 7व्या मजल्यावर कॅबिनेटच्या बाजूला आम्ही लिफ्टकडे निघालो असताना 2 अतिशय शेतकरी असे, एक तर असा माणूस होता की बस, त्याचं नाव बापूसाहेब टकले आणि मला वाटतं त्याचं नाव जिजाबाई गोल्डे त्याच्या बायकोचं नाव होतं, आणि शांताराम टकले आणि बापूसाहेब गोल्डे. हा बापूसाहेब गोल्डे आणि शांताराम टकले आता तिथं आले. तो बापूसाहेब जरा तोत्रा होता बोलायला, आजही मला त्याचे तोत्रे बोला आठवतात. आणि तुमचं नाव ओमप्रकाश शेट्टे का? मला ओमप्रकाश शेट्टे कोण आहे? मी म्हटलं मीच आहे. डायरेक्टली पायाच पडला. पैसे खलास झाले, पीक कर्ज गेलं, मला रेफर केला हेअर सेंटरला. हा अनुभव माझ्यासाठी काही नौका नाही. आय एम नॉट मेडिकल पर्सन, पण मला डिलीट मिळाली. नाव आय एम ऑथराइज्ड डॉक्टर. प्रोटॉलपासून BMT ॲटोलॉगस ॲलोजेनिक पासून सगळं मला कळतं. मला कधी कमीपणा वाटला ना, मी डेप्युटी डायरेक्टर एक विनंती करून ठेवला होता की त्याला की मला सगळं कळवायचं आहे, काय कुठे आजार आहेत ते, किती काय केलं होतं, काय होतं. अनुभवाने एवढं शिकलो आणि मला कधी कमीपणा वाटला नाही. नसेल तर मी अगदी असं अननोनली चक्रा मारायचो मी कुठल्या हॉस्पिटलला. कधी मस्तीत नाही, कधी काहीच नाही, पाय जमिनीवर. आणि मग तिची फाईल बघितली, सगळं झालं. त्याचा प्रवास एकदम दीर्घ होता. डॉक्टर प्रभात सावंत होते आपल्या सायन हॉस्पिटलला, खूप चांगले आहेत त्या, आणि ते त्यांच्यावरती उपचार करायचे. आणखीन एक डॉक्टर होते, त्यांचं नाव मला आठवत नाहीये. त्यांनी सजेस्ट केलं की ही इक्विपमेंट्स नाहीत, तुम्हाला जस्टॉपमध्ये जाऊन सर्जरी करावं लागेल. 13 जुलै 2015 संध्याकाळी 8:30ची वेळ, 9:45ची वेळ. मी लगेच कार्यालय ओपन केलं, सगळं निघालो होतो. 21,000चं प्रमाणपत्र होतं त्याचं उत्पन्नाचं, काढलं होतं त्यांनी विचार, सुसज्ज होता तेवढा त्या बाबतीत. पत्र तयार केलं, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त 1950 कलम 41 अनुसार ह्या व्यक्तीस मोफत उपचार मिळावे पाठवून दिले. निरंक झालो. 8-10 दिवस गेले. असाच मी कार्यालयात बसलो, सगळं झालं.
8-10 दिवसाच्या नंतर हा व्यक्ती बाबूसाहेब बोलडे आणि शांताराम टाकले हे दोघंही व्यक्ती आले माझ्याकडे. हातामध्ये पेड्याचा बॉक्स होता. दररोज 200 ग्राम पेढे खायचो बरं का. माझ्या एक लक्षात आलं की इमानदारीच्या पेढ्याने कधी शुगर होत नाही, डायबिटीस होत नाही. आणि खाल्ले, दररोज खायचो. काहीच नाही, तंदुरुस्त. दररोज एक पट्ट्या असा होता तुला काय चांगली भावना होती बिचारायची. कारण मला कधी कधी वाटायचं की माझंच ब्रेन हॅमरेज होतंय, काय पागल व्हायची वेळेची. एकीकडून ब्युरोक्रासी, पॉलिटिकल प्रेशर, सामान्य माणसाच्या अपेक्षा, मधली फरफटती सांगणं म्हणजे ते पुस्तकात झोप आली तो माणूस खरा प्रामाणिक. मला 3 मिनिटांमध्ये झोप येते. दररोज 10:30 ते 11 मी कधी 12 बघत नाही. सकाळी 5:30 ला उठतो आणि लोकांच्या कामासाठी दररोज सकाळी चालू असतो आपापल्या परी. जेवढं शक्य तेवढं करा ना, काय बिघडतं. प्रयत्न करा. जसलोकला पत्र दिलं होतं, 8-10 दिवसांनी पेढे घेऊन आला, पेढा खाल्ला, डोळ्यात अश्रू होते. मला आनंद अश्रू दिसायचे. परंतु तो म्हणतो साहेब, बापूसाहेबांची वाक्य होती, साहेब कारभारीने वाचली, कारभारी म्हणायचं बायकोला का शेतकरी, कारभारीने वाचली पण काळी माई गेली. मला लक्षातच आलं. मला वाटलं आई गेली काय. तुला झालं काय, आई गेली तुझी, काळी माय गेली. काय झालं साहेब, वरिष्ठाकडून व्हायची. मग आम्ही त्यांना दांडू कसा दाखवायचा दाखवायचं. झालंय तसंच. मी माहिती घेतली, म्हटलं उपचार. ते तसं म्हटलं की मला एक जण इथं थांबला, मी रात्रीतून निघून गेलो, देवगिरी एक्सप्रेस सापडली नाही म्हणला. असंच बसने हे त्यांनी निघून आलो. सकाळी सकाळी जसं सापडलं 3-4 एकरातली जमीन रजिस्ट्री करायला वेळ नव्हता. एका खाजगी सावकारला 5 रुपये सगळ्यांनी पैसे घेतले. 1 वर्षात पैसे वापस आले. ठीक नाही. मुलाची किडनी फेल होती तर अलिखित नेहमी आईने काढून द्यायची. मुलगा विवाहित असेल आणि 1 वर्ष जरी लग्न झालं असेल तर बायकोची किडनी काढायची. परंतु आई आजारी असेल तर तिला किडनी द्यायला ना मुलगा असतो ना स्वतःचा बाप असतो. ती वस्तूच नवराही नसतो आणि मुलगाही नसतो. तर तिने स्वतःच्या बायकोसाठी इतक्या वर्षापासून संघर्ष केला होता आणि तो शेवटपर्यंत नेला होता. ह्या गोष्टीचा आनंद त्याच्या एका डोळ्याच्या आशुमध्ये होता. मी उठलो, त्याचे आशू इकडे पडले होते. म्हणूनच त्या दिवशी त्याला सांगितलं. माझा पहिला टॉपिक त्याच्यावर केला. मी पत्र लिहिलं सीओ तरंग मॅडमना, फोन केला. मला थोडा माहिती का, 2016ची घटना होती ती, 2015-16ची. म्हटलं दुष्काळ पडलाय. त्यांना प्रॅक्टिकली सांगितलं. आले माझ्याकडे, त्यांनी सांगण्याची यश द्या ना विचारांकडे. त्यावेळेस त्यांचा अँड्रॉइड मोबाईल नाही, साधी माणसं आले. म्हटले जानेवारीत आले मला आणि मला म्हटले की ते त्यावेळेस मी समजलं की तुमचं काम झालंय. परत इंग्लिश मध्ये खणखणीत पत्र लिहिलं, वस्तुस्थितीचं भान ठेवा नाहीतर मी धर्मदायक तिरीला लावणार. आणि मग ते त्यांनी सांगितलं झाली असेल चूक केली. पत्र सबमिट केलं, परत त्यांचे कागद मागवले आणि मे 2016 मध्ये म्हणजे तब्बल 7, 8, 9, 10 महिन्यामध्ये मला ते करत 1,76,000 1,77,000 रुपयाचा चेक त्या व्यक्तीला दिला. तो परत पेढे घेऊन आला. यावेळेस मात्र त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू होते. ते अश्रू होते आनंदाचे. सांगा मला, सांगा मी श्रीमंत का नाही महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे आधी सांगितलं, श्रीमंती पैशात मोजली जात नाही. तुमच्याकडे गाड्या किती आहेत, तुमच्याकडे बंगले किती आहेत, तुमच्याकडे नोकऱ्या किती आहेत, तुम्हाला शेती किती आहे, तुमचा प्रवास किती आहे, तुमचा आवाका किती आहे. श्रीमंती ही सामान्य लोकांचं केलेल्या कामाच्या आशीर्वादातून असलेली श्रीमंती ही जगातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंतापेक्षा मोठी आहे. म्हणून मी म्हणत असतो की मला कुबेराच्या पेक्षा मोठी संपत्ती कमावता आली. कधी परिणामाची चिंता केली नाही. मी निश्चिंत डोळ्यात डोळे घालून सांगणं हे फार मर्दाचं काम लागतं. मला कळालं. मी शेवटचा एक सांगतो मला. पुस्तकामध्ये काही पात्र नाहीये. मृत्यू समोर असताना देखील मी त्यांच्यावर चर्चा केली. क्या है मृत्यू? बाहुबलीतला मृत्यू नाही, हा फॅक्ट बघितलेला मृत्यू आहे. ज्यांना कॅन्सरची शेवटच्या टप्प्यामध्ये असतात, पेलोट्यू केअरच्या, त्या माणसाची मी संवाद साधला. क्या है मृत्यू? त्यावेळेस त्यांनी मला एक गोष्ट सांगितलं. काही जणांनी सांगितलं की साहेब
शेतीच्या टीजवर बांधामुळे विचून त्याला तुकडेच मारले. माझा बाप नव्हता, माझा चुलताच बाप होता, पण मी लय खाल्लं. साधा माणूस शेतकरी. किती एकर शेती कमावली होती, किती कमावली. मध्यमवर्गीयाला विचारलं, काय साहेबांना पोटाला पेळ घेऊन जगलो, मुलाला नेव्हीचं ऑफिसर करण्यासाठी मी जंग पछाडलं. मुंबई सारख्या ठिकाणी ट्रॅक्टरवर गुडघाभर पाण्यामध्ये हे करून मुलाला झोपेसाठी त्याला असं वर पाणी तिथपर्यंत जाऊन रात्रभर जागलो. आज मरत असताना माझ्या मुलाने माझं काहीच केलं नाही. तो नेव्हीचा ऑफिसर तिकडच आहे. काय शिक्षण दिलं होतं मी, काय संस्कार दिली, आला का पैसा त्याचा कामाला? फॅक्टरी टाकल्या, ह्याच काय? त्याच्यामुळे सर्वात मोठी संपत्ती कुठली असेल तर स्वतःचं शरीर जपावं. पैशाला लागतं किती? त्या अंबानी काही सोनं खातो का? आपल्या शेतात निघायला धान्य खातो. सेंद्रिय शेती करा, चांगलं धान्य खा, देश सेवा करा. प्रत्येकाने आपल्या कामामध्ये देश सेवा करा. डॉक्टर असू द्या, त्यांनी इमानदारीने रुग्ण सेवा केली. आता ती नाउ इट्स बिकम हेल्थ इंडस्ट्री असं करत मला प्रेझेंटेशन करायला येतात. हेल्थ इंडस्ट्री किती वाईट वाटत असेल माझ्यासारख्या माणसाला. हेल्थ इंडस्ट्री काय कमाल आहे सर. म्हणजे माणसं मारायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेताय का? म्हणजे आरोप म्हणून नाही, त्यांना सत्य काम केलं त्याच्यासाठी मला काही वाटत नाही. बिल वाढवण्यासाठी ज्यांनी किती किती लावले. हायर मेडिसिन्स काय कॉस्ट किती, 41,000चं एकच द्यायचं. डॉक्टर रेमडेसिवीर 2,000 रुपयाचं रेमडेसिवीर बिल किती, 35 लाख 20,000 गेले कोर्टामध्ये. 7 लाख 8 लाख एका शहराचा कोट्यावधी 400 कोटी रुपयाचा टर्नओव्हर. पैशाशिवाय काय कमवलं होतं मी? या सर्व भावबंधित माणुसकी विसरू नका. माणुसकी जपा, एकमेकाला सहाय्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जपा. आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो की मला त्या कृष्णाचा खूप अभिमान वाटतो. स्वतःच्या मुलीचं ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातले शेकडो असे गुंतवले त्यांनी, शेकडो ट्रान्सप्लांट त्यांनी माझ्याकडून करून घेतले. आज माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो कुठेही असतो, जातीनिशी त्याच्या मुलाची त्याची मुलगी असते, त्याचे घरचे सगळे असतात. किती आनंदाने, मला खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. आणि तिची मुलगी एवढी लकी झाली की त्या दिवशीपासून त्याचं सोनं झालं. तो फार गरीब होता, जडीबुटी विकायचा, हा व्यापक झालेला आशीर्वाद थांबत नाही. मुंबई येते, आणखीन कुणाचे बाळ घेऊन जातो ट्रान्सप्लांटसाठी, आणखीन भांडतो मला, साहेब हे करायचं ते करायचं, आठवड्यात 1-2 तरी असतात. आणि कुठेही गेलं इतके ट्रान्सप्लांट, मेजर ट्रान्सप्लांट केले मी. काही लोक भेटायला आले नाही मला, काही लोक दिसल्याच्या नंतर साहेब तुम्ही मला केलं हे म्हणतात. फार कमी लोक संपर्कात राहतात. मला काही नको. महाराष्ट्रात भरपूर दिले लोकांनी मलाही जेवढं देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आणि मी वेगळे नाही आहेत. मी मराठवाड्याचा सुपुत्र म्हणून लाल किल्ल्यावरती मोदीजींचा जो तिरंगा फडकत असतो, त्या तिरंग्याच्या बाजूला मराठवाड्याचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. सामान्य लोकांच्या हितासाठी चांगली योजना घेऊन येण्याचा मानस बाळगतो. शिवजयंतीच्या निमित्ताने तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची सुसंवाद करण्याची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो संधि है अपना मत व्यक्त करने के लिए. कोई भी आप लोग सर से कुछ अगर बात करना चाहते हैं, कुछ बोलना चाहते हैं जानना के लिए, केंद्र सरकार से कुछ मांगना चाहते हैं हमारी कुछ, तो आप लोग बोल सकते हैं. ठीक है, मैं माइक वहाँ तक पहुँचाने की व्यवस्था करता हूँ. हाथ ऊपर कीजिए प्लीज, मैं माइक वहाँ तक पहुँचाता हूँ. हाथ ऊपर कीजिए प्लीज. हाथ ऊपर करेंगे आप तो हमारे समझ. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 ते 2 MBBS कॉलेजेस आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास एक गव्हर्नमेंट आहे. तसं म्हणजे माझी आणि जवळपास सगळ्याच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व्यक्तींची इच्छा आहे की आपल्या प्रत्येक मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यापेक्षाही मोठं व्हावं. मी एक त्या भागातला नागरिक म्हणून मला वाटतं की मराठवाड्यामध्ये औरंगाबादला AMC यावं, म्हणजे सर्व मराठवाड्यातल्या लोकांचा तो बॅकलॉग कम्प्लीट करून त्यासाठी व्यापक लढा असला पाहिजे. आणि लढा आजपासून सुरुवात करा.
तो आपापल्या पद्धतीने करा. की इथं एम्स नागपूरला आहे, फक्त एम्स तो खूप दूर पडतं म्हणजे आपल्याला हे करण्यासाठी. एम्स झाल्याच्या नंतर मग संलग्न अशी कॉलेज असतात. अंबेजोगाईला आशिया खंडातलं कधी काळी एक सगळ्यात मोठं कॉलेज होतं जिथं आम्ही रुग्णसेवा करायचो होतो. हा तिची दुर्दशा आहे. तर अशी अनेक कॉलेजेस इथं उभा राहायला पाहिजे. तुमच्या मनातला प्रश्न माझ्या मनात आहे, तो घेऊन दिल्लीमध्ये जाईल, कधीतरी त्याचा योग्य वेळ येईल. एवढा वेळ लागूच नाही अशी माझी प्रार्थना आहे. तुमचं रास्त म्हणणं आहे, अगदी त्याच्याशी सहमत आहे. धन्यवाद. आप अपने बारे में पूरी जानकारी दो, आपका पूरा परिचय से, बाकी सब लोगों को मालूम टाकला मी याच्यावरती. अरे तुम्ही म्हणजे कोण आणि तुम्ही डॉक्टर नव्हते, काही नव्हते, या क्षेत्राशी काय संबंध आहे? म्हणजे तर पोलीस बसलेत, त्यांना MPQI नाही त्यांची. आणि ते MPQI मध्येच असे काही दुर्मिळ आजार होते की त्याच्यामध्ये येतच नव्हते. मी सगळ्यात जास्त तुमचे ट्रान्सप्लांट हृदयापासून येते. योद्धा नावाचा एक टॉपिक आणि खाकीचं सॅल्यूट नावाचे असे 2 टॉपिक्स मी त्याच्यामध्ये लिहिलेत. आणि तुमचाही एक विश्व असतं त्याच्यामध्ये, तुम्ही दुर्दैवी असता कारण समाजाच्या विरोधी तुम्हाला राहावं लागतं काम करत असताना. ज्यावेळेस तुम्ही रिटायर्ड होतात त्यावेळेस तुम्हाला ना डिपार्टमेंट विचारते ना समाज विचारते. त्यानंतर BP आणि शुगरच्या पहिल्या बिमारी तुम्हाला गिफ्ट असतात, शॉर्ट लाईफ असतात. तुमच्यासाठी मला काम करायची संधी मिळाली. मुळामध्ये मी 2004 साली काम करत असताना माझा एक रूममेट अश्विन जाधव नावाचा तो आजारी पडला म्हणजे व्हॉलीबॉल खेळत असताना तो कोलॅप्स झाला आणि तो अनकॉन्शियस असल्यासारखं झाला. मग टेस्ट केल्याच्या नंतर त्याला कळालं की AML ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया आणि आम्हाला धक्काच होता, म्हणजे ते कॅन्सर होता त्याला, ब्लड कॅन्सर. मग त्याला मुंबईला 6 वर्ष ट्रीटमेंट करावं लागली. त्याला नुकतंच लग्न झालं होतं, 2 बछडे होते, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. 4 वर्ष 5 वर्ष 4 वर्ष झाले लग्नाला. आणि मग संघर्ष झाला. त्यावेळेस आरोग्यमंत्री सुदैवाने विमलताई मुंदडा होत्या. 6 वर्षामध्ये असंच काहीतरी नाही मदत मिळाली त्यांच्याकडनं, म्हणून आम्ही सगळेजण गॅदरिंग करून त्यावेळेस त्याला 5 लाख रुपयाची मदत आम्हाला करता आली. त्यातले 2.5 लाख रुपये मी उद्योजक होतो म्हणून माझ्या खिशातून मी त्यावेळेस दिले. आणि तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत सुरू झालं. मी डॉक्टर नसतो तर डॉक्टरांचा डॉक्टर झालो आणि मग प्रत्येकाला मदत करण्यासाठी सरसावलो. दरम्यानच्या काळामध्ये त्याला 20 लाख रुपयाचं कर्ज झालं त्याच्यावरती. कारण 6 वर्ष उपचार, मुंबईत राहायचं हे ते सगळं त्याच्यावरती टॉपिक दिला. आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात गेल्याच्या नंतर पहिला फोन मी त्याच्यासाठी केला आणि त्याला नोकरी लावली, त्याच्या बायकोलाही नोकरी लावली. इन्फ्लुअन्स वापरला आणि पण गरिबांसाठी वापरला. लक्षात तिथून अशा पद्धतीचं काम सुरू झालं. ते माझ्या टॉपिकमध्ये लिहिलंय मी. आणि मग हळूहळू लोकांचे, मी एक उद्योजक आहे तसं. माझे वडील 45 वर्ष किराणामध्ये, होलसेल किराणामध्ये ते प्रचंड त्यांचं व्यापक काम होतं. दिंडूर म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, माजलगाव तालुक्यात. आणि असंच वाढत राहिलं काम. मी उद्योजक झालो. टायर रिटेलिंग, LG ट्रेड म्हणून त्यावेळेस 2002ला एक मी टायर रिटेलिंगची फॅक्टरी टाकली, टायर रिमोल्डिंग. आता तुम्ही जे बघताय ते LG ट्रेड हा रिप्युटेड ब्रँड, मी त्यात बीड जिल्ह्यामध्ये एकमेव होतो. त्यानंतर बायोफ्युल ॲग्रोकोलचा एक कारखाना टाकला. असं करायचं. पण त्यात कमी अधिक कधी त्रास झाला. एकदा उद्योग फेल झाला. 2-3 वर्ष संघर्ष केला. संघर्षात वरती आलो. पण 2 मुलं मात्र मी ठेवले. एक इथं औरंगाबादला एक ठेवला आणि मुंबईला एक ठेवला. आहेत लोकांवरती उपचार व्हायचे, 70 व्हायचे नाही. पण मी कधी ग्लास, मी म्हणायचो की कमीत कमी 30% ग्लास भरलेला आहे. 70% 2000 आहे त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि मग ते रक्तातच निघलं. आता सातत्याने चालत राहील. अशा पद्धतीचा हा प्रवास इथून चालू आहे. इथून मुंबईनंतर दिल्लीपर्यंत गेलोय. पुढे जाऊन कार्यालयात माझ्यासारखा माणूस जावा अशी शुभेच्छा बाळगा. आणि मी खूप लोकांच्या कामाला यावं. भारतातला प्रत्येक माणूस उपचाराभावी किंवा पैशाभावी मरू नये, ही सगळ्यात मोठी महत्वाकांक्षा आहे. आणि दुसरी महत्वाकांक्षा, महाराष्ट्रात जन्मलोय, शिवछत्रपतीच्या प्रत्येक किल्ल्यावर मला जाता आलं पाहिजे, एवढीच माझ्या 2 महत्वाकांक्षा आहेत. आरोग्य योजना आहे म्हणजे केंद्राची आहे, तर यामध्ये सुसूत्रता आणून एक योजना नाही करता येणार का? म्हणजे भविष्यामध्ये म्हणजे ठीक, तो कधी कधी राजकारणाचा भाग असतो, कोणाला त्याचं श्रेय घ्यायचं असतं, कधी केंद्र सरकारला, कधी राज्य सरकारला. पण यामध्ये म्हणजे कधी कधी रुग्णांची हेळसांड होते हे मी बघितलंय. माझं एक 12 वर्षापासून हॉस्पिटल आहे जालन्यामध्ये. बाई आमचे पेशंट आहेत, त्यांची मुलं वगैरे, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परवा एक माझ्या गावातून फोन आला,
माझं एक छोटं गाव आहे टेंभुर्णी नावाचं की माझ्या मिसेसचं गर्भपिशवीचं ऑपरेशन करायचं. माझं रुग्णालय हे पीडियाट्रिक आहे, माझ्या रुग्णालयात होत नाही, पण तुम्हाला माहिती विचारत होता, मी त्याच्या ओळखीचा आहे ना, जसं तुम्हाला फोन येतात की आमचं काय तसं. तर मग मी बाकी हॉस्पिटलला विचारलं हे जन आरोग्य योजनेमध्ये केंद्र सरकारची जी आहे तर त्यामध्ये होईल का, तर त्याचे पॅकेज 10,000 किंवा 15,000 असतात. ते म्हणले हे परवडत नाही. डॉक्टर जे करणारे डॉक्टर आहेत, जे स्त्रीरोग तज्ञ असेल किंवा सर्जन असेल, जनरल सर्जन, तर मग ह्या तांत्रिक बाबी त्यामध्ये असतात आणि तो डिनाय होतो. म्हणजे तो गरजू असतो, योजना असते, म्हणजे मृगजळ सारखं, म्हणजे आहे तिथं पण ते खूप दूर जायला लागतं, तिथं गेल्यावर काहीच दिसत नाही, म्हणजे अशातला एक भाग होतो. तर दोन गोष्टी मला म्हणजे तुम्हाला एक सांगाव्याशा वाटतं की यामध्ये सुसूत्रता असावी, एकच योजना असावी मध्यमवर्गीय किंवा म्हणजे केशरी असेल किंवा पिवळं राशन कार्डवाल्यासाठी केंद्र सरकारची का होईना, आणि त्याचे पॅकेजेस असे असावेत की ते जे सेवा देणारे डॉक्टर आहेत, कारण आजकाल हॉस्पिटल रन करणं हे खरंच खूप जिकिरीचं झालेलं आहे, हे तुम्हालाही चांगलं माहित आहे. आणि खूप कमावणारे लोक पण आहेत, म्हणजे हे त्याची दुसरी बाजू आहे. म्हणजे जसलोक सारखे हॉस्पिटल असेल की गोकुळाबेन अंबानी सारखे असे हॉस्पिटल असतील, पण मग ह्या याच्यामध्ये मग मात्र रुग्णाला जे आपण म्हणजे योजना मांडल्या त्याचा त्यांना निश्चितच लाभ भेटतो. तर ह्या दोन गोष्टी मला सांगायच्या. डायरेक्टली रिकमेंड केलं की पॅकेज बसत नाही, सीएल ची सही झाली, डायरेक्टली मंजूर करायचो. 5-5 लाखापर्यंत 3-3 लाखापर्यंत आम्हाला अधिकार असायचे, बाकी होत्या. ही फार मोठी दरी आहे. मुळामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा इन्शुरन्स उतरवला असेल तर एक साधं सिंपल गणित आहे. एखाद्या गावाच्या समोर देखील आयसीयूचा सेटअप असलेलं चांगलं हॉस्पिटल असेल तर ते एमपॅनल असायला पाहिजे. साधी गोष्ट, हा पहिला प्रश्न आहे. ईच अँड एव्हरी हॉस्पिटल शुड बी एमपॅनल इन दिस स्कीम. आणि मग आता मी सगळी आकडेवारी घेतली, ESIC हे ते पंतप्रधान आयुष्यमान आहे, राष्ट्रीय आरोग्य निधी, मुख्यमंत्री सहायता निधी, बऱ्याच योजना आहेत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, यांचं बजेट किती. बोलणं खूप सोपं आहे, पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्हाला हे सिद्ध करून सांगायचं असतं की इतकं बजेट जाते, करून त्याचं आउटपुट नाहीये. जोपर्यंत चूक होत नाही तोपर्यंत चूक झाली असं म्हणता येत नाही. खूप चुका झाल्या आरोग्य क्षेत्रामध्ये, अनेक चुका आहेत. तुमच्या ह्या मताशी मी 99% सहमत आहे की राज्याची वेगळी, केंद्राची वेगळी. 5 लाख रुपयापर्यंत बेनिफिट आहे, पण तो कधी मिळालाच नाही कोणाला, ही वस्तुस्थिती नाही. कारण राज्यामध्ये तुम्ही ती चालवायला देता, केंद्राचं स्वतःचं कुठेही नेटवर्क नाही स्वतःचं, की स्वतःचं एखादं केंद्राचं हॉस्पिटल सीजीचे चुकून एखाद दुसरं बघाल तुम्ही. केंद्राचं असं वेगळी हे नसते समजा, त्याच्यामध्ये ते राज्याला देतात आणि राज्याने इम्प्लिमेंट करायचं असतं. तुमच्या माहितीच तो सांगतो, राज्यामध्ये केंद्राचे 60% बजेट असतं. आम्ही विचारलं तरी आमचं काम करत नाही, ही वस्तुस्थिती. या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत, डायरेक्टली केंद्राने हे इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, ह्या मताशी मी आलो. आणि प्रत्येक माणसाला ATM सारखं कार्ड असावं की ते स्वाप केला तर त्याचे उपचार व्हावेत, जसं मेडिकल इन्शुरन्स असतो. फॉरेन कंट्रीजचा कन्सेप्ट इथं राबवण्यासाठी पॉप्युलेशन ही जरी अडचणीचा भाग असला तरी ओव्हरलॅप्स होत नाही, बजेटपेक्षा जास्त जात नाही. या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुमच्या फक्त मला आणि हे करण्यासाठी तुमच्या शुभेच्छा हव्यात. ज्यावेळेस पंतप्रधान कार्यालयात जाईल ना मी करून दाखवेल, कारण मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थोडंसं मला मारायला कमी पडत आहे. तुमचा रास्त प्रश्न आहे. अनेक पॅकेज आहेत, वर्स्ट पॅकेज आहेत. ऑर्थोचे पॅकेज आहेत, 12,000 रुपयाचे पॅकेज आहे, 30,000 रुपये खर्च आहे. स्नेक बाईट आहे, 30,000 रुपयाचं पॅकेज आहे, 2-2, 4-4 लाख रुपये खर्च येतो आयसीयूचा. सहमत आहे. ही कुठली तरी दरी संपली पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलं की भारत त्याच दिवशी महासत्ता होईल ज्या दिवशी लोक पैशाअभावी मरणार नाही. सहमत होईल. मी जालन्यामध्ये ऑन्कोलॉजीमध्ये प्रॅक्टिस करतो. आय हॅव डन माय फेलोशिप इन आयर ऑन्कोलॉजी. एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत जे जन आरोग्य योजना वगैरे आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाला कुठेही जागा मिळाली नाही. माझ्याकडे कॅन्सरचे केसेस येतात, म्हणजे त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम येतो की त्यांच्याकडं औषध घ्यायला पैसे नसतात आणि जडीबुटी म्हणजे जे हर्बल मेडिसिन्स असतात ते स्वस्त आहेत, पण जे हर्बो मिनरल मेडिसिन्स आहेत जसं स्वर्णभस्म, हिरक भस्म हे सगळं वापरायचं तर ते खूप महाग जातं. तर माझं असं हे होतं की MPJ किंवा जे राजीव गांधी योजना वगैरे आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाला कुठेतरी इन्क्लूड करता येईल का या गोष्टींसाठी? अभिनंदन, सगळ्यांनी टाळ्या वाजवून द्या.
काय आहे बघायचं असं तरी लक्षात घ्या. त्याचं कारण स्कोर होता आणि ऑक्सिजन 78 होता. मी तर मला तर पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये आला असतं, मी नेलं नाही. ती भयावह परिस्थिती सेकंड वेव्हची. कारण जस्ट मी 8 दिवसाआधी मी कोविडमधून बाहेर पडलो होतो. मला कोविड होणार होता किंवा मी त्याचीच वाट बघत होतो. कारण एकदा कुस्ती खेळायशिवाय मलाही कळत नव्हतं, कारण मी दररोज हॉस्पिटलमध्ये जायचो ना. पण मी घरी होम क्वारंटाईन होतो. अनेक डॉक्टरांनी विनंती केली की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल, लगेच रेमडेसिवीर सुरू करावं लागेल. वा, 4चा स्कोर. मी त्यांच्याशी सहमत नव्हतो. प्रॅक्टिकली मलाही कोविड झाला, माझ्या आईलाही झाला होता. डॉक्टरांनी भिंत तयार केली की तुम्ही जायचं नाही, तुम्ही इथे ॲडमिट व्हायचं, तुम्ही देशाचे हे ते, तुम्ही तुमची सेवा करायची का वर पाठवायची हे बी कळत नव्हतं मला. मी म्हटलं ठणठणीत आहे, वॉकिंग करतो. नाही, माझी टीका नाही, मी त्यांना समजून सांगतोय. मी सकाळी वॉकिंग केली झाली, मला रात्री लक्षात आलं की भांडी घासणारी बाई होती माझ्या इथं, तिचा इन्शुरन्स काढलेला होता. 48 लोक माझ्या शेतात काम करणारे, ड्रायव्हर, वॉचमन, काम करणारी, कुक वगैरे सगळ्यांचे मी इन्शुरन्स काढले होते. 8 दिवस नवरा हात लागला. मी तिला घेऊन गेलो माझ्या गाडीमध्ये, त्याशिवाय ड्रायव्हर बी नव्हता माझा. आणि मला फटका बसला, मला टेम्परेचर आलं, मला लक्षात आलं, म्हटलं आता झाला, ठीक आहे, बरं झालं. आणि मग 2 दिवसांनी मी चेक केलं. खरं तर 8 दिवसांनी चेक करायला म्हणजे सिम्पटम्स असिम्टमॅटिक होता. 4चा स्कोर 2-3 दिवसाच्या नंतर ते म्हणले आम्ही म्हटलं पण मला काहीच नाही होतो. नाही थांबा, म्हणजे रेमडेसिवीर सुरू करू. किती वाईट वाटते मला सांगा. काय कन्सेप्ट होता तुमचा, लाईन ऑफ ट्रीटमेंटचं काय होतं? मी काय मेडिकली चॅलेंज प्रॅक्टिकली कसे म्हणजे हे करायचं ते, कोणाला काय मात्रा द्यावी काय नाही, प्रत्येकाला ती कॉमन सुरू झाली प्रॅक्टिस. रेमडेसिवीर 1चा स्कोर, रेमडेसिवीर. लोकही चोऱ्या करायला लागले तिची. संजीवनीच आणली जणू काय. हनुमानाच्या नंतर संजीवनी कधी तर त्या काळात दिसली हो मला कोविड. रेमडेसिवीर म्हणजे संजीवनी काय, किती अवघड आहे. मग तितक्या ह्याच्यात 78 ऑक्सिजन होता. आईला मी 5-6 दिवस झालो होतो, मी आईकडे गेलो तर बघितलं तर तिची अवस्था अनकॉन्शियस होती गावाकडे. ड्रायव्हरला म्हटलं तू येऊ नको, कारण मला आताच झालेला आहे, मला काय आता इम्युनिटी तयार झाली, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. आणि त्याला मी म्हटल्याच्या नंतर मग मी त्याला थांबवलं. माझी बायको मी संभाजीनगर पण येईपर्यंत 2-3 वेळा चेक केला आईला जिवंत आहे का म्हणून. घरी गेल्याच्यानंतर मला प्रश्न पडला, भले सगळे हॉस्पिटलवाले मित्र आहेत, माझे डॉक्टर आहेत आणि मला चांगलेच वागले, कारण काय मी इतरांचं बघितलं नाही. मेरे साथ अच्छा हो बस, बाकी कुछ नाही. मला तेवढं तुम्ही काय करताय मला नाही. गरिबांसाठी मी म्हणतो, एखाद्या लोकांचं, मोठ्या लोकांचं 10 ठिकाणी 12 लाख रुपये घ्या ना, मला काय करायचं, त्याच्याकडे पैसा तुम्ही घ्या. पण एखाद्या गरीबाला 2 लाख रुपये कमी पडत असताना तुम्ही कंजूशी करू नका त्याला. हेच माझा दुसरा त्यांचा ऐकायचे. आणि मग काय करायचं, मी म्हटलं भावाला फोन केला. माझे भाऊ MD आहेत आयुर्वेदामध्ये आणि आयुष्य जीवीवरती डायरेक्टर पण आहे, डॉक्टर शिवरत्न शेटे, प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस. सह्याद्री आरोग्यधाम नावाचं त्यांचं सोलापूरला प्युअर आहे. आता 5 एकरमध्ये ते उभा करतायत. सोरायसिस आणि स्पाईनमध्ये ते हे. त्यांना म्हटलं स्थिती अशी, डॉक्टर काय करायचं. ती म्हटली फक्त मी येईपर्यंत ती जगली तर, कारण 78 ऑक्सिजन आहे. ती म्हटलं तुलाही माहिती, तिला नेलं की NI वर टाकणार आणि सकाळी सांगणार ती वेंटीवर गेली, संध्याकाळी सांगणार घेऊन जा ना, इकडंच आहे का. ही स्थिती निर्माण झाली होती, वस्तुस्थिती होती. ठीक आहे, प्रयत्न केले, प्रामाणिक प्रयत्न केले बऱ्याच डॉक्टरांनी. मला त्यांचं शिक्षण, म्हणजे आज मी सत्कार करायला आलो त्या डॉक्टरांचाच, किंबहुना ज्यांनी चांगली प्रॅक्टिस केली त्यांनी. आणि मग मी त्यांना म्हटल्यानंतर त्यांनी आले दुसऱ्या दिवशी. आईचा स्कोर होता 14. लगेच भाऊ आला. आयुर्वेदामधले त्यांनी काढा बनवून दिला होता, एक ऑक्सिजन काढा स्वतःच बनवला होता त्यांनी. मला म्हटले 45 मिनिटाच्या नंतर चेक कर. आधी 78, त्याची लाईव्ह क्लिप्स आहेत माझ्या व्हिडिओ. 45-50 मिनिटाच्या नंतर आईचं ऑक्सिजन 90 होतं. हे फक्त आयुर्वेदिक औषध. प्रचंड आयुर्वेदावर बोलायला गेलं की जणू काही देशद्रोही आहात असं बघता तुम्ही. नाही, सडनली असं ती वेळ गोष्ट आहे ना. काही जर समजा क्विक असतं ना, काही ICU लागतो त्याला, तर ती वेळ गोष्ट आहे. परंतु काही असे आजार आहेत ना की इथं आयुर्वेदाशिवाय विदाऊट साईड इफेक्ट तेही होतात. आता तुमच्यासाठी सांगतो, काल परवा एक डेलिगेशन आलं, त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे. एकाच ठिकाणी 2-3 ह्याच्यावरती ते उपचार करणार आहे. हा ट्रेंड सुरू होणार आणि आयुष मंत्रालयाने बऱ्याच प्रमाणात प्रमोट केले. असं नाही की आता कालचा आणि आजचा भारत काय फार मोठी लॉबी, की कुठली लॉबी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, इंटरनॅशनल लॉबी. तरी हे आम्ही वरती आणतोय. माननीय पंतप्रधान मोदी त्यासाठी सक्षम आहे आणि आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी त्यांनी पुढे आणल्या. तुम्ही नीट बघा, पंचकर्माचे पॅकेज असू द्यात किंवा काय असू द्यात,
माझं एक मीही करतो तर. कारण ज्या मेडिकेशन्स आहेत खूप पेशंट्स ते अफोर्ड नाही करू शकत. मान्य ना, कारण पण जे लोक chemotherapy, जायचे ना ते radiation जातात वगैरे आयुर्वेदाकडे. सगळं आता आहे. मला सांगा कोविडच्या काळामध्ये किती कल वाढलाय प्रत्येकाने. मी स्वतः त्यावेळेस प्युअर माझं सांगायचं राहिलं, मी प्युअर आयुर्वेदिकवरती कव्हर झालो होतं त्यावेळेस. म्हणजे मी माझ्या बायकोला प्रसाद दिला. मी बायकोला आता चुकून तिकडे ठेवलं, म्हटलं बुद्धिजीवी लोक आहेत आणि लेडीज नसतील तर काय करायचं. मी त्याच्या घरी ठेवून आलो. ती मला खूप भांडत पहिल्यांदा, पण तिला वाटलं मी म्हटलं थांब तू इथं बघूयात. कारण मला वाटलं बुद्धिजीवी जालन्यामध्ये असून किती असणार आहे. माझा तो भ्रम झाला लक्षात घ्या. म्हटलं 5-10 लोक आहेत, आत्ता निपटून आलो, लगेच जायचं आम्हाला शेगावला असं वाटलं होतं मला. पण असं नाही, हुशार लोक आहेत सगळे असं होतं. तर प्रभू मॅडमने आपलं सर्टिफिकेट घेण्यासाठी समोर यावं आणि डॉक्टर सतीश चंद्र प्रभू सर यांनी देखील इथे स्टेजवरती यावं. फोटो त्यांनी इकडे बघा ताई. याच्यानंतर पुढील प्रश्नाचा मनीष नगरच्या लोकांनी पुढे यायचं, त्यांच्या हस्ते बुक्की देऊन सत्कार करण्यात येईल. मनीष नगर तर माझी अशी विनंती आहे की आयुर्वेदाला आपण निग्लेक्ट करू नये, त्याचाही थोडासा कुठेतरी त्याची पाठ होतावी, त्याचाही काही थोडाफार सन्मान करावा, हीच माझी विनंती आहे. मी स्वतः उपचार घेतले. मी सांगितलं की हालात होत उसके बारे में अभी क्या चल रहा है इसके बारे में. ठीक है, मैं पॉलिटिकल आदमी नहीं हूँ. कार्यक्रमाला भरपूर उशीर झालेला आहे, म्हणून आता आपण सर्टिफिकेट वितरण सुरू करतोय. हे 30 वर्षापासून इथे जालन्यामध्ये सेवा देत आहेत. हजारो पेशंटना त्यांनी मधुमेहापासून त्रासाला मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न केलेले आहे. त्याच्यानंतर सर इकडे बघा. सर तिकडे बघा. डॉक्टर प्रदीपजी पंडित, डॉक्टर कुलभूषण मराठे, या जवळ डॉक्टर अरविंद नाईक, सर थोडं डॉक्टर सतीश सरजी मोरे, सतीशजी मोरे, डॉक्टर सलोनी पंच, डॉक्टर प्रिया जैन, समोर समोर. डॉक्टर राधेश्याम जायसवाल, त्याच्यानंतर वैद्य प्रवीण वनमुरे, वनमेरू. सर इकडे सर. हा इकडे सर. जयभाई, सर इकडे बघा. सर इकडे बघा. वैद्य नरेंद्र केसर खान, हा मॅडम इकडे बघा. वैद्य शेख हमीद, वैद्य विशाल हिवाळे, सर इकडे बघा. सर इकडे इकडे. सतीश शेख पंच, सर इकडे. कपिल जांगडे, परशुराम पवार, समोर समोर. दिनेश भुतेकर सर, वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर योगासन, नॅशनल टॉपर. चित्रा सर, सौ वर्षाताई ठाकूर, ये वरती मीनाक्षी देशमुख मॅडम, हा इकडे बघा.
असं नाही झालं. बरं का माझी शरद पवार सर मला असं युरोप जायचं का? असं नाही म्हटलं 10 लोक बुद्धिजीवी असतील, त्यात महिलाही असतील आणि पुरुषही असतील. हरिभाऊ धुके, हरिभाऊ धुके, अमित मानधना, विशाल महाजन, भगवान मोहिते, सर इकडे इकडे सर्टिफिकेट गेलं असेल तर इथे तुम्हाला माझ्याकडून ते परत देता येईल. आणि फारच छान सुंदर असा कार्यक्रम इथे झालेला आहे. आणि माझ्या आणि चेतन यांनी साहेबांना पुढे परत घेऊन स्वागत करावं. आणि आवड असं वाटेल मला. आणि साहेबांचे आपण हात होऊन निश्चितपणे खूप चांगला कार्य मोठा करू. सर्वांचाच मी इथे या ठिकाणी सर्वांसाठी इथे अल्पहारची सेवा केली सेवा करू लोकांची. या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ आता. तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेताय. पण टीका टिप्पणी करायचं नाही, पण डिस्क्रिशनरी पॉवर आहे प्रत्येकाची, ते आपापल्या पद्धतीने वापरायला पाहिजे. इच्छा तिथं मार्ग, इच्छाशक्ती असली पाहिजे, लोकांना मदत करण्याची भावना असली पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे, सहृदय असलं पाहिजे. त्यामुळे बाकी बोलण्यापेक्षा आता मी केंद्रामध्ये गेलोय, मी किती चांगलं काम करतो याच्यावरती मी केंद्रित चालू आहे सध्या. 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत आता शासनाने पूर्ण सगळं मोफत करून टाकलं. हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी मलाही कधी कधी खंत वाटते की का लोक प्रश्न विचारित नाहीत. 25-25 लाख रुपये आम्ही उपलब्ध करून द्यायचो, काय त्याची शंका नव्हती. कुठून उपलब्ध, NGO असायचे, ट्रस्ट असायच्या, इन्फ्लुअन्स वापरायचो, सगळं करायचो. आता हा प्रश्न, या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार. ज्या व्यक्तींना हा प्रश्न विचारला पाहिजे त्या व्यक्तींना न विचारता माझ्यासारख्या व्यक्तीला विचारून उपयोग काय. कारण माझ्यामुळे तर तुम्हाला सगळ्यांना एक तर म्हणजे मला संधी मिळाली, त्या संधीमुळे लोकांना काम असं होऊ शकतं अशा पद्धतीनं दाखवलं गेलं. 2-3 लाख रुपये डायरेक्टली अकाउंटला यायचे, हॉस्पिटलच्या संबंधितावर उपचार व्हायचे. हे फिल्म स्टोरीतलं असल्यासारखं काम होतं, ते आता इतिहास झाला. काही वेळा योजनेमध्ये आपण जी योजना तयार केली तर काही त्रुटी राहिलेलं की यात शिक्षेचं कुठं प्रावधान नाही. एखाद्या काय मेडिकलच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर काही देव नाही. आणि जर तसं केलं तर डॉक्टर लोक किंवा डॉक्टरच्या पेशाकडे लोक जाणार नाहीत अशा पद्धतीची धारणा आहे. जनरली हा धर्म असतो. म्हणजे एखादा अतिरेकी जरी हॉस्पिटलला आला तर त्याला वाचवलं गेलं पाहिजे गोळ्या लागल्यास. म्हणजे तो डॉक्टरने डॉक्टरचं काम करायला पाहिजे. आणि हे इनबिल्ट असतं पाहिजे. मी मध्ये मगाशी बोललो, चुकून इंडस्ट्री झाली. दुर्दैवाने सुसंस्कृत पिढी घडण्यासाठी
करण्यासाठी आता ही मोठी संधी आहे. सरकारने नीट आणली आणि जे टॉपर आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये आज म्हणजे प्रवेश मिळतोय. म्हणजे पहिल्यासारखं शिक्षणाचा बाजारीकरण तर आता निश्चित नाही, हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल. सामान्यांची मुलं आज MBBS वगैरे टॉपर होत आहेत, इंजिनिअरिंगमध्ये जात आहेत, डायरेक्टली त्याच्यामध्ये मेरिट कन्सिडर केली जाते. त्यामुळं हा धर्म बाळगावा. आपण ज्या परिस्थितीतून निर्माण झालो त्या परिस्थितीत सामान्य लोकांना मदत करण्यासाठी हा एक धर्म असावा, मदत करणं. तोपर्यंत हा विचार सामान्यांपर्यंत जाणार नाही. विविध मार्गाने मदत देत असते. काही गोंडस नाव आहे CSR फंड. या फंडच्या नावाखाली खरंच गरजूंपर्यंत मदत पोहोचते. नाही, बरेच CSR फंड, आता मी तुम्हाला सांगतो, मी CSR फंड माझगाव डॉगचा CSR फंड आणला होता. 2019ला प्रचंड दुष्काळ होता, तुम्हाला माहिती. त्या दुष्काळाच्या वेळेला आम्ही बारकाईने आपल्या छावण्यांमध्ये फिरलो होतो. जनावरांच्या बरोबर माणसं राहिली होती. 2.25 लाख कुटुंब विस्थापित होऊन बीड जिल्ह्यामध्ये त्या जनावरांच्या बरोबर राहते. जनावर विकले असते त्यांनी. त्या आमच्या भागातल्या 2-3 तालुक्यातले 5,000 शेतकरी छावण्यामध्ये होते. त्या 5,000 शेतकऱ्यांना आम्ही सीड्स वाटप केलं. म्हणजे CSRच्या कुठल्याच क्रायटेरियामध्ये बसत. म्हणजे एका दृष्टीने तुम्ही नियम मोडलाय का? पण माणुसकीच्या नात्याने त्यावेळेस त्या माणसांना बी भरण्यासाठी पैसे दिले. आम्ही बीज देऊन टाकलो डायरेक्ट. अजित 99 जे चांगलं बी. त्याच्यामुळं CSR वापरायला खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतो. इच्छाच नसेल तर त्याला काही हे नाही. राहता राहिला प्रश्न, मी कधी कोणाचा भ्रष्टाचार करत नाही. कोण काय करायला याच्याकडे लक्ष देत नाही. किती कोण काय करायला. चिखलामध्ये कमळ येतं आहे अशा पद्धतीचं माझं काम असतं. मी प्रामाणिकपणे माझं काम कॉन्सन्ट्रेट होतं. मला टीका करायला कोणावरती आवडत नाही. त्याचं कारण आहे की मला चांगलं काम करायला देवाने पाठवलं. माझ्याकडून जेवढं चांगलं काम करता येईल, किंबहुना माझ्यामध्ये काही कमतरता असेल तर तुम्ही मला सांगायचं की ही कमतरता आहे, मी ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. या चिखलामध्ये कमळ फुलणार. तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे मी निश्चित काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. माझी ड्राफ्टिंग आहे, मी त्या ऑन द वे आहे, प्रयत्न करतोय. प्रयत्नात आतापर्यंत परमेश्वराने यश दिले, कारण मला सामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी संधी. प्रॅक्टिकली 5 वर्षातला अनुभव, राज्य पातळीवरचा अनुभव, देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये, आरोग्याच्या विकासामध्ये माझा कुठेतरी योगदान असेल. त्याच वेळेस इथून मला तिथं पाठवलं आहे, विचार केला आहे. विचारांती माझी तिथं निवड झाली आणि त्यांच्या अपेक्षात मी त्या पूर्ण करेल असं मला वाटतं. ATM जसं असतं तसं हेल्थचं ATM असावं. त्या विचाराला कुठेही ते कार्ड वापरलं त्याचे उपचार व्हावेत. सगळ्यात मोठी महत्त्वाकांक्षा आहे की देश आर्थिक महासत्ता, देश महासत्ता तेव्हाच होऊ शकतो सामान्य माणूस हा उपचारावर मानला कामाने. एवढी मोठी एक धारणा घेऊन मी चालतोय. कागदावरच्या योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मी मेहनत घेणार आहे, सामान्य माणसासाठी मेहनत घेणार. निश्चित चांगली योजना एक राष्ट्रासाठी समर्पित करण्याचा मानस घेऊन मी केलेला आहे.